गेले कित्येक झाले जगात धुरंधर, पुरुणी उरतो आहे साऱ्यांना एकटाच आंबेडकर. ज्याच्या नावाची र जगात हाय वाहवाही, जगात हाय वाहवाही. छाती ठोकून सांगतोय मी, छाती ठोकून सांगतोय मी, माझ्या भीमाला चॅलेंज नाही. 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 भाऊ, काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? नमस्कार. मी एका राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी जरी असलो तरी भुसावळ शहरवासियांच्या एक जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर आलोय. आपल्यामार्फत आज भुसावळ नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचा जो खेळ सुरू आहे त्या संदर्भात मी आज बोलणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला आज आमंत्रण दिलं आहे. शहराची सध्याची राजकीय परिस्थिती, सततचे आरोप प्रत्यारोप, वाद यामुळे जनसामान्यांची पिळवणूक होताना दिसते आहे आणि त्या पद्धतीने समाजातील प्रत्येक थरातील व्यक्ती हा आपल्या भावना, मग कुठे लग्न समारंभ असेल, कोणी कुठे स्मशानात काही अंत्यसंस्काराला गेला असेल, कोणाकडे काही कार्यक्रम असेल, जयंत्या असतील, उत्सव असतील, या ठिकाणी एकच विषय सुरू आहे आणि तो म्हणजे भुसावळ नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक. यावर भगवद्गीतेमध्ये फार एक चांगला श्लोक आहे. कर्मण्येवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर्मा ते संगोत सत्कर्णी. आपला अधिकार आणि कर्तव्य काम करण्यावर आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करण्यात वेळ घालवण्याऐवजी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जर वेळ दिला तर या भुसावळ शहराचं भलं होईल. नेते ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने त्यांची कृती असते, त्याच पद्धतीने समाज मनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की आज जे सत्ताधारी आणि विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहे, नेते ज्या पद्धतीने वागतात बोलतात, त्याचा समाज मनावर परिणाम होतो. किंबहुना शहराची संस्कृती त्या पद्धतीची तयार होते. नवीन पिढीला त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक विषय भोगावे लागतात. आणि सध्याची परिस्थिती, मला नाही वाटत काही सकारात्मक विषय किंवा चांगले विचार या शहरात मिळण्यासाठी नेते काही करतायत. उलट नकारात्मकताच फैलवण्याचं मोठं विचित्र काम या शहरामध्ये सुरू आहे. मला असं म्हणायचं आहे की निवडणुकांमध्ये तुम्ही फार मोठमोठ्या वल्गना केल्यात. निवडणुकांनंतर लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवत एकीकडे लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून गायत्री भंगाणेंना त्या ठिकाणी निवडून दिलं आणि दुसरीकडे शहरातील मेजॉरिटी म्हणून भारतीय जनता पक्षाला कौल मिळाला. मग या दोघांची नैतिकता या दोघांनी तपासायला पाहिजे की आपण शहरातील लोकांनी विश्वास देऊन, आपण लोकांना काहीतरी मागणं मागून लोकांनी आपल्याला जर निवडून दिलं आहे तर आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. कारण तुम्ही जर चुकीचे वागाल तर हा मतदारांचा अपमान तुम्ही करताय, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, आत्ताची जी भूमिका तुमची सुरू आहे ती या शहराला वेगळं बनवून देते आहे. आम्ही कुठल्याही ठिकाणी गेलो, जिल्हाभर आम्ही पक्षाच्या माध्यमातून काम करतो, तर कुठेही गेल्याच्या नंतर लोक भुसावळ म्हटल्यावर हसतात आणि तोच विषय काढतात. याचाच अर्थ असा आहे की या शहराची बदनामी होते आहे. आणि बदनामी करणारे कोण आहेत तर या शहराला मतदारांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे की या शहराचं चांगलं व्हावं म्हणून, तेच लोक कारणीभूत या बदनामीला ठरत आहे. असं सांगतानाही मला जरा फार दुःख होत आहे. मायबाप जनतेने तुम्हाला जे निवडून दिलं ते त्यांचा आज तुम्ही या ठिकाणी भ्रमनिरास करताय. शहरातील नागरिकांना या तुमच्या पत्रकार परिषदा
आरोप प्रत्यारोपाचा वीट आलाय. त्यांना काय पाहिजे तर पाणी दैनंदिन न मिळता किमान आपण सांगितलंय की 3-4 दिवसात देऊ, ते 3-4 दिवसात तरी मिळालं पाहिजे. परंतु तुम्हीच सांगता की शहरात सध्या 12-15 दिवसांनी पाणी मिळतंय. याला जबाबदार कोण आहे? गायत्रीताई, तुम्ही काल ज्या पद्धतीने बोललात की या शहरामध्ये मागील 9 वर्षापासनं एवढ्या एवढ्या दिवसांनी पाणी मिळत होतं, परंतु त्यावर आपण बोललेलं होता की आम्ही 3-4 दिवसात पाणी देऊ. तर तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर करा. जर विरोधक तुम्हाला अडवत असतील तरी सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्षांना शासनाने खूप मोठे अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारांचा आपण वापर करा. मुख्याधिकारी, वेगवेगळे विभाग प्रमुख आणि त्यांचे अधिकारी यांना जाब विचारा. भुसावळकर जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आहात, लोकनियुक्त नगराध्यक्ष आहात, तर त्या अधिकाऱ्यांचा कान पकडा आणि त्यांना काम करण्यासाठी भाग पाडा. नक्कीच तुम्हाला विरोधकांच्या आरोपांवर मात करण्याची यशस्वी तुम्ही होऊ शकता. परंतु या ठिकाणी वेगळंच आम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, वेगळं शिजताना दिसतंय. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आहे किमान तो तुमचा विचार नसावा असं मला तरी वाटतंय. लोकांना काय हवंय हो? तुम्ही म्हणताना विरोधक त्या ठिकाणी आपल्याला त्रास देत आहेत, विरोधक विषय मंजूर करू देत नाही, विरोधक मीटिंग होऊ देत नाही. पण आम्ही फार वेगळं पाहिलंय. व्हिडिओ तुम्हीच दाखवले आम्हाला. विरोधकांचं निवेदन स्वीकारणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. मग निवेदन एक असो किंवा किती असो ते स्वीकारा ना. त्यामध्ये त्यांना निवेदनावर क्रिया करायची, प्रक्रिया करायची, त्यांना ते निवेदन त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई न करण्याचे अधिकार तुमचे आहेत. परंतु निवेदन घेत असताना गोंधळ होतो आणि सभा तहकूब होते. हे आश्चर्य आहे. हा भुसावळातला इतिहास तयार झाला आहे असं मला वाटतं. हे चुकीचं आहे. तुम्ही तुमचे अधिकार आहे. किमान सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी हा त्या सभागृहाचं कामकाज कसं चालवं हे त्यांच्या हातात असतं. पण आम्ही वेगळंच पाहिलं की निवेदन घेण्यासाठी, नाकारण्यासाठी सभा तहकूब झाली. अरे फार काय माहिती आता काय यावर बोलावं. परंतु शहराला आपण खूप काही करण्या इतपत सक्षम आहात असं तुमच्या बोलण्यावरून दिसतं. पण तुम्ही तुमचे विचार अंमलात आणा असा माझा तुम्हाला सल्ला. देण्या इतपत तर काही मी बोलू शकत नाही, कारण शेवटी तुम्ही म्हणाल तुम्ही सल्ला देणारे कोण. परंतु हे जनतेचा आवाज आहे. जनतेच्या व्यथा आणि जनतेच्या सूचना आम्हाला खासगीत लोक येऊन या ठिकाणी सांगितले. काही लोकांचे फोन आले, भाऊ कोणीतरी बोललं पाहिजे असं सुद्धा आम्हाला लोक बोलतात. म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा सर्व प्रपंच तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. मागील काळात सुद्धा अशी परिस्थिती मी स्वतः हाताळली आहे. मी तर सांगतो की 4 ते 5 दिवसात आम्ही पाणी द्यायचो. त्यातही लोकांनी 12-12 वाजेला माझ्या घरी रात्री मोर्चे पाठवण्याचं पाप केलेलं होतं. आणि त्या मोर्चांना रात्री 12 वाजेला सुद्धा माझ्या सकट माझ्या 80 वर्षाच्या आईने, माझ्या मुलांनी, माझ्या पत्नीने, माझ्या संपूर्ण कुटुंबाने त्या मोर्चांना सुद्धा सामोरं आम्ही त्या ठिकाणी गेलो. पण आम्ही विरोधकांना कामातून त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं. मग 4-5 दिवसांनी पाणी देत असताना कधी तो पंप खराब व्हायचा, कधी काही व्हायचं, तरी सुद्धा न डगमगता अधिकाऱ्यांचा कान पकडून त्या ठिकाणी आम्ही कामं केली आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मग 4-5 दिवसांनी पाणी देण्याचं काम केल्याच्या नंतर परत विरोधकांना काहीतरी त्रास व्हायचा. मग विरोधक कुठेतरी छोटासा गड्डा दिसला त्याच्यात झाड लावायचे, विरोधक कुठेतरी त्या गड्ड्यामध्ये केक कापायचे, कोणी सायकलिंग स्पर्धा घ्यायची, गड्डे चुकून स्पर्धा घ्या, असे अनेक कामं ते करायचे. आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायचो, बा तुम्ही तुमचं काम करता, आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करू. परंतु विरोधकांना सळोकी पळो करून सोडण्याचं शस्त्र तुमच्याकडे आहे. तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष आहात, त्यामुळे आपण त्या पद्धतीने काम करावं अशी माझी तुम्हाला हात जोडून भुसावळच्या वतीने माझी विनंती आहे. आम्ही त्या ठिकाणी पाणी देताना वर्तमानपत्रामध्ये टाइम टेबल द्यायचो की आज कोणत्या भागात पाणी येणार आहे, उद्या कोणत्या भागात येणार आहे, कोणचा वार असेल त्या वाराला कोणत्या नगरामध्ये पाणी येणार आहे.
परंतु आज अशी परिस्थिती आहे की रात्री अपरात्री आमच्या आया बहिणी त्या पाण्याची प्रतीक्षा करत राहतात, त्याची वाट बघत बसतात की आता येईल तेव्हा येईल. ते मोटरचं बटन दाबून ते मोटर सुरू करून विजेचं बिल वाढतंय, पण त्यामध्ये काही फरक पडत नाही आहे. परवाच पालकमंत्र्यांचं एक स्टेटमेंट ऐकलं, आपण त्यांच्याकडे तक्रार केली तर त्यांनी त्यावर तोडगा दिला की नियोजन केलं पाहिजे. माझंही तेच म्हणणं आहे, नियोजनाचा अभाव आहे. नियोजन जर केलं तर नक्कीच 3-4 दिवसात आपण पाणी देऊ शकतो. कारण काही काही ठिकाणी एक दिवस पाणी सुरू केलं की 4-4 दिवस पाणी राहतं, दुसऱ्या ठिकाणी 5-5 दिवस पाणी. तर याच्यावर नियोजन केलं पाहिजे. आणि तुमच्याकडे नियोजन करण्या इतपत पूर्वी काही भुसावळकरांनी शिल्पकाराची उपाधी दिलेले नेते आहेत, जे नेते आज तुमचं नेतृत्व करताय. जर खऱ्या अर्थाने आपण ते काम केलं तर ते काम तडीत जाऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने मागील 9 वर्षामध्ये या ठिकाणी जी सत्ता भोगली ती मूलभूत सुविधांना त्यांनी सुविधा मागितल्या होत्या आणि त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवला होता. पण त्यांनी सुद्धा त्या काळामध्ये काय केलं, काही काही महाभागांनी तर त्या काळात स्वतः ठेकेदार झाले आणि त्यांच्या वार्डात आजही मोठमोठे गड्डे पडलेले आहेत त्यांनी केलेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामांचे. मग काय केलं, फक्त मलिदा खाल्ला, मान्य आहे. तर त्या लोकांनी जी सत्ता मिळवली तर त्यावेळेला 9 वर्षाचा तुम्ही त्या ठिकाणी जर पाहिलं तर आजचे जे सत्ताधारी आहे ते त्या काळामध्ये विरोधात होते. त्यांनी त्या काळामध्ये काही आंदोलनं केली का, काही निवेदनं दिली का? आम्हाला तर तेव्हा संशय यायचा की यांची काही सेटिंग आहे का, पण त्यावेळेला नाही झालं तसं. मग आज जी परिस्थिती आहे तर माझं सांगणं असं आहे की आपण जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना एक मोठं पद दिलंय आणि सभागृहाचं मेजॉरिटी भारतीय जनता पक्षाला दिली आहे. इकडे माजी आमदार एकेकाळचे भुसावळचे शिल्पकार म्हणणारे संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे सत्ता आहे आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष आजचे महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भुसावळ शहराचे तालुक्याचे विद्यमान आमदार संजय भाऊ सावकारे आहेत. जर दोघांनी सामंजस्य ठेवलं, जर दोघांनी शहरवासियांचा विचार केला तर मला असं वाटतं की काही विषयासाठी 2 पाऊल एकाने मागे जायचं, काही विषयासाठी 2 पावलं दुसऱ्याने मागे जायचं. ते पावलं मागे जात असताना आपण या शहराचा विकास हेच ध्येय जर समोर ठेवलं तर नक्कीच आपण आपला प्रतिनिधी समोरच्यांकडे पाठवा. यांनी एकमेकांचा प्रतिनिधी पाठवून मीटिंगचे कुठले विषय आपण घेतले पाहिजे, कुठले मंजूर केले पाहिजे. विरोधकांना जर एखादा विषय नामंजूर असेल तर त्यांची तो विषय तुर्तास शहराच्या लोकांच्या कामासाठी बाजूला ठेवावा. अशी जर आपण प्लॅनिंग केली त्या शहरातील लोकांची जी मजा उडवण्याचं काम सुरू आहे, लोकांची जी पिळवणूक सुरू आहे, शहरातील जी दैनंदिन व्यवस्था विस्कळीत पडताना आपल्याला दिसते आहे, ते पूर्वपदावर येऊ शकतं आणि तुम्हाला काम करण्याला मुभा मिळू शकते. आम्हाला काय हवंय हो, आम्ही करदाते आहोत, आम्ही कर भरतो नगरपालिकेला. आम्हाला पाहिजे नियमित पाणी, वीज, लाईट्स, रस्ते आणि स्वच्छता. स्वच्छतेचा जर विषय केला तर करोडो रुपये शासन, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन देतं. त्या करोडो रुपयेच्या बदल्यात स्वच्छता व्हावी म्हणून नगरपालिका आमच्याकडून विशिष्ट कर लावून घेतं आणि तो वसूलही करतं. मग आम्हाला स्वच्छता का मिळत नाही? शहरात विविध भागामध्ये कचऱ्याचे ढीग पडले आहे. ते कचऱ्याचे ढीग जे श्वान असतात ना, कुत्रे, ते कुत्रे त्याच्यामध्ये ते इकडे तिकडे घेऊन जातात. अतिशय असं दुर्गंधी पसरलेलं वातावरण पाहायला दिसतं. हे शहराच्या दृष्टीने बरं नाही. आपलं शहर हे फार मोठं आहे. आपल्या शहरामध्ये जर पाहिलं तर विविध समाजाचे लोक राहतात. मी तर म्हणेल की मिनी भारत म्हणजे भुसावळ आहे. आणि त्या भुसावळ शहरामध्ये मुस्लिम समाज हा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. परवालाच आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिशय संयमाने, शांततेने मोठ्या प्रमाणावर निघाली. दलित समाज तितक्याच मोठ्या प्रमाणावर आहे, लेवा समाज आहे आणि 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. पण त्यांना माझा सलाम आहे, सॅल्यूट आहे भुसावळकरांना की अतिशय सृजनशीलतेने आणि संवेदनशीलतेने
ते त्या ठिकाणी वागतात आणि राहतात. जरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने वर्तणूक सत्ताधारी आणि विरोधक जरी करत असले तरी त्याकडे दुर्लक्षित करून आहे त्या परिस्थितीत लोक त्या ठिकाणी आज राहतात आहे. परंतु कुठेतरी लोकांची त्या ठिकाणी मनस्थिती खराब होताना दिसते आहे, पण लोक बोलत नाही. याचा अर्थ तुम्ही कशाही पद्धतीने त्या ठिकाणी काम कराल असा नाही. या मागील अतिशय विपरीत काळात आम्ही या शहरामध्ये काम केलंय. 18 कोटी रुपये वीज बिल थकीत होतं. त्या ठिकाणी विरोधक जर आम्ही त्या ठिकाणी काही कमी पडलो तर विरोधक आमच्यावर तुटून पडायचे. त्या वेळेला रिटायर्ड जे पेन्शनर्स होते त्यांचे सुद्धा देयक बाकी असताना अनेक आंदोलनं उपोषणं त्या ठिकाणी केली जायची. त्याला कुठेतरी राजकीय वास होता. ते सुद्धा आम्ही दिले. शहरामध्ये जमिनीचे मोबदले देण्याचे पैसे बाकी असताना कोर्टाकडून आमचे बँक खाती सील झाली असताना सुद्धा या शहरामध्ये वीज सुद्धा कट झाली होती. त्यावेळेला विरोधकांनी वीज खांबावर गॅसचे लाईट लावले होते. परंतु हे सगळं करत विपरीत परिस्थिती सुद्धा आम्ही कमान हाताळली होती आणि काम केलं होतं. त्यावेळेला सुद्धा राजकारण केलं जायचं. राजकीय लोक आम्हाला त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करत किंवा कुरघोडी करण्याचा कुठलाही चान्स त्यांनी सोडला नव्हता. परंतु नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यावेळेच्या अधिकारांपेक्षा आज खूप अधिकार आहेत. नगरसेवकांना अधिकार आहेत. मोठ्या प्रमाणावर निधी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार हे देत असते आणि त्यातून सुद्धा जर शहरात अशी परिस्थिती होईल तर मग शहरापेक्षा दुर्दैव कोणचं नाही किंवा आमच्यासारखे कपाळ करंटे अजून दुसरे कोणी असू शकत नाही असं मला वाटतं. सध्या शहरामध्ये जात प्रमाणपत्रांचा विषय फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु जात प्रमाणपत्र काही नगरसेवक बोलताना सांगतात की नगराध्यक्षांचं जात प्रमाणपत्र जर मिळूनच गेलं तर आम्ही राजीनामा देऊ. कोणी म्हणतं त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस आहे, कोणी काही म्हणतंय. मला असं वाटतं की हे लोक म्हणजे जात पडताळणी समिती आहे की काय असं सुद्धा वाटतं. अहो, जात प्रमाणपत्र मिळेल किंवा नाही मिळेल ती जात प्रमाणपत्र कमिटी पाहिल ना. तुम्ही इतक्या मोठ्या पद्धतीने वल्गना का करता? ही हुकुमशाही थोडी आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्या एक महिला नगराध्यक्षेच्या बाबत तुम्ही जर असे बोलत असाल तर ते शहरवासीय म्हणून मला ते न आवडणार आहे. मला म्हणजे अनेक लोकांना न आवडणार आहे. अजून 6 महिन्याचा कार्यकाळ आहे. त्या 6 महिन्यामध्ये प्रमाणपत्र मिळेल किंवा नाही मिळेल. नसेल मिळालं त्यावेळेला तेही प्रक्रिया करतील आणि नाही मिळालं तर त्यावेळेला तुम्ही सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई करता येईल ते बघा. पण आज त्या विषयाला धरून अशा पद्धतीने बोलणं हे उचित नाही. जर नगराध्यक्ष बोलले असतील की माझ्या जात प्रमाणाविषयी असे कागदपत्र आणले जातात तसे गेले जातात तर ते चुकीचं आहे. माझं असं सत्ताधाऱ्यांना असं सांगणं असेल की आपण वस्त्रोद्योग मंत्री हे महाराष्ट्र शासनामध्ये कॅबिनेट मंत्री आहे. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय काय कामं करून घेता येतील ते उलट तुम्ही त्यांच्याकडे सकारात्मकतेने तुमचे प्रतिनिधी पाठवून त्यांच्याकडून काम करून घ्या. आणि माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून शहर विकासासाठीचे सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कामं करून घेतले पाहिजे. असा जर तुम्ही मेळ बसवला तर या शहराचं भलं होईल. तुम्हाला दोघांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही चांगले कामं करा आणि लोकांची पिळवणूक थांबवा, लोकांची थट्टा करणे थांबवा. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तू इतकं दिलं मागे कधी सराव, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तू इतकं दिलं मागे कधी सराव, तू इतकं दिलं मागे कधी सराव. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं, तुला दाता म्हणावं की विधाता म्हणावं. तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.